हॅलो फ्रेंड्स, मी सलोनी मी घेऊन आली आहे आपल्या सिरीजमध्ये अजून एक नवीन मंगळसूत्राचा पॅटर्न। चला तर मग बघूया त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे आणि कसे बनवायचे। त्यासाठी आपल्याला लागणार आहेत हे राईसवाले मोती। ओके, हे अक्षरशः बघा, तुम्ही बघता अगदी तांदळासारखे दिसतात। हे राईस मोती लागणार आहेत आपल्याला। त्यानंतर लागणार आहे डायमंड वाला हे असं कुंदन। मी रेड कलर घेते, सॉरी पिंक कलर आहे, हा पिंक कलर घेतले मंगळसूत्रासाठी आपल्याला वाट्यास समजा हे आपल्या हे घेतलेलं आहे। आणि आपण जसे फ्लॉवर बनवतो, आपल्या चॅनलवरती सगळ्यात पहिला व्हिडिओ आहे फ्लॉवर कसं बनवायचं ज्वेलरीसाठीचं। त्या फ्लॉवरच्या पद्धतीनेच आपण बनवून घेणार आहोत। त्याला तर मग काय करायचं आहे, एक राईस आणि एक 0 mm से गोल्डन मनी। ओके, सुरुवात काय करणार आहे आपण, एक मनी, त्यावरती छोटा गोल्डन मनी, ओके असं होऊन घेणार आहोत। आणि तारेच्या एकाच साईडला छोट्या आपण एक बोटाचे तार ठेवणार आहोत, बाकीचे तार गोल्डन मनी सोडून ह्या व्हाईट मन्यातून ओवून घेणार आहोत। ओके, ओवून घेतोय। ओके, ह्या पद्धतीने आपल्याला हा जो राऊंड आहे हा कवर होईल, सर्कल कंप्लीट होईल एवढे मनी आपल्याला सलग ओवून घ्यायचे आहेत। ओके, पुन्हा एक मनी, एक गोल्डन मनी, हे मनी पातळ असल्यामुळे आपल्याला जास्त मनी लागणार आहेत। राऊंड मनी असेल तर आपल्याला मनी कमी लागतील। तुमच्यावर आहे, तुम्हाला कसं पाहिजे असेल, काय बनवायचं असेल, कुठलं फ्लॉवर बनवायचं त्या पद्धतीने तुम्ही मनी वापरू शकता। असं काय नाही आहे की तुम्हाला हे मी फ्लॉवर मनी दाखवते तर तुम्हाला ह्याचंच बनवायचं आहे। ओके, चला दिसले तुम्हाला कसं हे बनवलं आपण। असं सलग आपण राऊंड कंप्लीट होणार आहे, ह्याच्याभोवती असं ठेवायचं आहे आणि आपल्याला किती मनी लागतील असे ओवायला त्याचा एक अंदाज घ्यायचा आहे। ओके, हे बघा, या पद्धतीने आपले फ्लॉवर रेडी झालेलं आहे। सेम मी असे 2 फ्लॉवर बनवलेले आहेत आणि हे फ्लॉवर मी 18 गेजच्या तारेवरती बांधून घेतलेला आहे आणि मध्ये या दोघांचं कॉम्बिनेशनला एक ग्रीन क्रिस्टल टाकलेलं आहे। आणि हे राईसवाले असल्यामुळे मला अशी राईसवाली पोत भेटली होती, सो मी ह्या पोतमध्ये अटॅच केलं आहे। दिसतंय तुम्हाला ही पोत, हे बघा, हे मंगळसूत्राचं पॅन्डल आणि ही पोत, ही अशी पोत मला रेडीमेड भेटलेली आहे। सो ह्याला मॅचिंग म्हणून, ह्या पोतला मॅचिंग म्हणून मी इथे राईसवाले हे जे मनी आहेत तेच मनी पॅन्डलला वापरलेले आहेत। दिसतं तुम्हाला? कसं वाटलं मंगळसूत्र, आहे की नाही छान आणि एकदम नवीन पॅटर्न? कसं वाटलं तुम्हाला? अगदी नाजूक पण हवं आणि हेवी आहे। हवं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे फ्लॉवर वापरून मंगळसूत्राचं पॅटर्न बनवू शकता। ओके, बघा, हे आहे आपली पोत। पोतमध्ये आपलं रेड ग्रीन पिंकचं कॉम्बिनेशन आहे म्हणून मी पॅन्डलमध्ये पण रेड ग्रीनचं कॉम्बिनेशन यूज केलेलं आहे। आवडले की नाही मंगळसूत्र? किती मंगळसूत्राचे प्रकार झाले मला कमेंट करून सांगा। जो कोणी आपल्या चॅनलवरती रेग्युलर ती व्हिडिओ बघतोय त्याने कमेंट करून नक्की सांगा आत्तापर्यंत आपण मंगळसूत्राचे आपल्या चॅनलवरती किती व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। आणि नवीन मंगळसूत्र काही शिकायचं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। कोणता पॅटर्न तुम्हाला शिकायला आवडेल, बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा। आपल्या चॅनलला अजूनही तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपल्या ह्या सिरीजमध्ये। ही सिरीज आपली अशीच कंटिन्यू राहणार आहे। ह्या सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे ज्वेलरी बनवणार आहोत। मी असं म्हणत नाही की त्याच्यात आपण मंगळसूत्रच किंवा नथी असंच बनवणार आहोत, वेगवेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत। सो तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलचा फायदा होईल। तुम्ही घर बसल्या आपले व्हिडिओ बघून छोटा घर बसल्या महिलांसाठी हा आपण
लघु उद्योग म्हणू शकतो. घर बसल्या तुम्ही हा बिझनेस स्टार्ट करू शकता. सो फक्त तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित तुम्हाला मंगळसूत्राला जे काय पाहिजे आहे त्याचं मटेरियल आणायचं आणि घर बसल्या तुम्हाला बनवायचं आहे. तुमच्या व्हॉट्सअपला टाका. हळूहळू काय होईना तुमच्याकडे क्लायंट येतील आणि तुम्ही तुमच्या क्लायंटला हवे तसे पद्धतीने मंगळसूत्र देऊ शकता. चला तर मग आवडलं ना तुम्हाला हे मंगळसूत्राचं पॅटर्न. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट प्रकार घेऊन. चला बाय.